अनेकांना सूत्रसंचालन कौशल्य आत्मसात करायचं असतं किंवा जे सूत्रसंचालन करत आहेत त्यांना आपण करत असलेल्या सूत्रसंचालनातून पाहिजे तेवढं समाधान भेटत नाही। परंतु एक गोष्ट आपण कुठेतरी विसरत आहोत की जर आपल्याला उत्तम सूत्रसंचालन करायचं असेल तर सातत्याने अभ्यास करावाच लागेल। आपल्या निवेदनामध्ये नवनवीन गोष्टी ऍड कराव्या लागतील। इतर जे सूत्रसंचालक आहेत ते ज्या पद्धतीने अँकरिंग करतात त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपले अँकरिंग होण्यासाठी काय करावं लागेल याचं देखील मनन आणि चिंतन आपल्याला करावंच लागेल। सूत्रसंचालन कौशल्याच्या बाबतीत तसे अनेक मुद्दे आहेत, अनेक बारकावे आहेत, परंतु आज आपण अगदी थोडक्यात एक मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे कार्यक्रमाच्या पूर्वी सूत्रसंचालकाने माहिती करून घ्यावयाच्या काही गोष्टी। आणि हा मुद्दा प्रत्येक सूत्रसंचालकासाठी फार महत्त्वाचा आहे। असं समजूयात की तो कार्यक्रम वाढदिवस समारंभ आहे आणि या कार्यक्रमाची तयारी करत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी किंवा कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडायचा आहे याचे ऑन पेपर प्लॅनिंग नसेल तर मग लाईव्ह कार्यक्रमामध्ये गडबड होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही। बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की आयोजकांनी कार्यक्रम धमाकेदार होण्यासाठी खूप सारा पैसा खर्च केलेला असतो, पण प्रॉपर प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट मधील व्यक्तींमध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन नसेल तर एवढा सारा खटाटोप करूनही शेवटी काहीच उपयोग होत नाही। कधी कधी आपण निवेदक या भूमिकेमध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी पूर्ण तयारीने माईकचा ताबा घेतो, कार्यक्रम सुरू होतो, सूत्रसंचालक प्रतिमा पूजन करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो। मान्यवर प्रतिमेजवळ येऊन थांबतात, परंतु तिथे पूजनासाठी साहित्य व फुले उपलब्ध नसतात। ती आणलेली असतात पण ऐन वेळी ती सापडत नाहीत। सुरुवातीलाच गोंधळ होतो किंवा आयोजकांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यानुसार कार्यक्रमाची सुरुवात होत नाही। परिणामी वेळ वाढत जातो व कार्यक्रमासाठी जेवढा कालावधी आपण गृहीत धरलेला असतो त्या वेळेमध्ये कार्यक्रम होत नाही। त्यामुळे नियोजित काही गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना त्या ठिकाणी ऐनवेळी फाटा द्यावा लागतो। सत्कार समारंभ करण्यासाठी जे सत्काराचे साहित्य जसे की शॉल व श्रीफळ असेल, पुष्पगुच्छ असेल, सन्मान चिन्ह, पुस्तके, ग्रंथ, कादंबरी किंवा एखादी वस्तू यांपैकी ज्या गोष्टी असतील त्या वस्तू मंचावरती एका बाजूला आणून ठेवलेल्या आहेत का? ज्या क्रमाने मान्यवरांचा सन्मान किंवा आपण सत्कार करणार आहोत त्या क्रमाने सत्काराचे साहित्य क्रमवार लावून ठेवलेले आहे का? सत्कार हे उतरत्या क्रमाने करायचे असतात, त्याच्यामुळे पदानुसार नावांची यादी तयार केलेली आहे का? कुणाच्या हस्ते कुणाचा सन्मान करायचा आहे हे देखील आधीच निश्चित केलेलं असतं। परंतु हे जर निश्चित नसेल, त्याची यादी तयार नसेल तर सूत्रसंचालकाला स्वतः ती यादी तयार करावी लागते। सत्कार सुरू असताना घाई गडबड होणार नाही याच्याकडे सूत्रसंचालकानं कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे। केवळ सत्कारासाठी नावे पुकारण्यामध्ये गुंतून न राहता ज्यांचे सत्कारासाठी नाव पुकारले ते मान्यवर ज्यांच्या हस्ते सत्कार करणार आहोत ती व्यक्ती स्टेजवरती आलेली आहे का किंवा येत आहेत का? जो मान्यवर आहे त्यांचा सत्कार झालेला आहे का? झाला असेल तरच शांततेत पुढील मान्यवराचं आपण सत्कार समारंभासाठी त्या ठिकाणी नाव पुकारायचं असतं। मान्यवरांचा नामोल्लेख करताना ती व्यक्ती ज्या पदावरती कार्यरत आहे त्याच पदाचा व व्यक्तीचा उल्लेख करायला पाहिजे। चुकून एकाचं नाव आणि दुसऱ्याचं पद अशी गडबड होणार नाही याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। संपूर्ण कार्यक्रमातील अनेक टप्प्यांवरील गोष्टींना सुसूत्रपणे एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम सूत्रसंचालक करत असतो। त्यामुळे सूत्रसंचालकाचे संपूर्ण कार्यक्रमावरती अगदी बारकाईने लक्ष असलं पाहिजे। स्टेजवरील तसेच उपस्थित असलेल्या प्रेक्षकांवरती देखील वारंवार नजर फिरवली पाहिजे। खरं म्हणजे सूत्रसंचालन कौशल्य हे खूप व्यापक आहे। त्याच्यामध्ये जितका आपण स्टडी करू, जितके आपण त्याच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करू तितकंच ते व्यापक होत जातं। त्याच्यामुळे सर्वच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य होणार नाही। वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती भाषण, संभाषण, वक्तृत्व आणि सूत्रसंचालन कौशल्याच्या बाबतीत आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटेल, त्याच्यातून भरपूर काही शिकायला भेटेल। परंतु प्रत्यक्ष क्लासमधील ट्रेनिंगचा जो अनुभव आहे आणि प्रॅक्टिस या गोष्टींमुळे खूप कमीत कमी दिवसांमध्ये आपण ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगली भरारी घेऊ शकता। तुम्हाला देखील एक उत्तम व अभ्यासू सूत्रसंचालक बनायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा। धन्यवाद।